पावसातला निसर्ग या चॅनलवरती सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण की आज सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर ते कोणते जिल्हे आहे, कोणत्या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस, याची आपण संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आजची मोठी बातमी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सर्वप्रथम आपण बघूया आज सर्वाधिक पाऊस कुठे होणार. मध्य महाराष्ट्र हा भाग आज सर्वाधिक धोक्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर तर या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. आता पाहूया मराठवाडा. संभाजीनगर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांचा इशारा देण्यात आलेला आहे. येथे पावसाचा जोर थोडा कमी असला तरी वादळ आणि विजांचा धोका कायम राहणार. विदर्भातील परिस्थिती, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी गारपीटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, यामुळे राज्यात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 3 ते 5 दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात अजून मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर चला, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहोत. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सविस्तर हवामान अंदाज. नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये आज नेमकं हवामान कसं राहणार आहेत, कोठे पाऊस जास्त आणि कोठे कमी, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पुणे जिल्ह्यात सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हलका ते मध्यम पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. नाशिक जिल्हा काही ठिकाणी जोर पावसाचा राहणार आहे. यापूर्वी नाशिकमध्ये गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रथम आपण या जिल्ह्यात संपूर्ण माहिती दिली होती, पण आता या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि उष्णता राहणार आहे. काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका पाऊस किंवा वादळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस नाही, पण वातावरण अचानक बदलू शकते. मित्रांनो, जालना जिल्ह्यातील अवकाळी पावसांसोबत विजांचा धोका आपल्याला जाणवू शकतो. अलीकडे वीज पडून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मालेगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, त्याचबरोबर रिसोड, अकोला, जळगाव, नांदेड, पुसद, अमरावती या ठिकाणी आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे. त्याचबरोबर पुणे, बार्शी, लातूर आणि मुंबई भाग हा पूर्ण आपल्याला पावसामध्ये दिसणार आहेत. तर चला, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्रथम तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती मी तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यासाठी खूप महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट देणार आहेत. तर चला, सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.